स्टेप बाय स्टेप फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. म्हणजेच याचा अर्थ काय, तर या प्रिन्सिपलनुसार द इलेक्ट्रॉन्स, जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील एखाद्या इलेमेंटच्या ॲटममध्ये, द इलेक्ट्रॉन्स गेट फिल्ड, म्हणजे ते इलेक्ट्रॉन भरले जातात. कशा पद्धतीनं भरले जातात, तर दे गेट फिल्ड स्टेप बाय स्टेप अकॉर्डिंग टू द लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. सर्वात पहिल्यांदा एक सगळ्यात कमी एनर्जी लेवल ज्या ऑर्बिटची आहे किंवा ज्या कक्षेची आहे त्या ऑर्बिटमध्ये अगोदर इलेक्ट्रॉन फिलअप होतात आणि स्टेप बाय स्टेप जसजसं इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढत जाईल तसं एक एक ऑर्बिट स्टेप बाय स्टेप हायर एनर्जी लेवल थ्रू भरत जातं. आता याचं साधं सिंपल उदाहरण द्यायचं झालं असेल, म्हणजे डेली लाईफमध्ये मला अशी सवय आहे, डेली लाईफमध्ये समजण्यासाठी, कन्सेप्ट समजण्यासाठी मी आपल्या रेग्युलर लाईफमधले, डेली लाईफमधले एक्झाम्पल्स देते. ओके, तर असं जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपल्याला जर एखाद्या इमारतीमध्ये चढायचं असेल, 2 मजली 3 मजली इमारत जर चढायची असेल तर अगदी आपण डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावर जातो का, नाही जात. त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तळमजल्यापासून एक एक पायरी, अगदी लोएस्ट पायरी चढल्याशिवाय वरच्या पायरीवर जाता येत नाही. पहिला मजला आपण पूर्ण केल्याशिवाय, चढून वर गेल्याशिवाय दुसऱ्या मजल्यावर जाता येत नाही. याचाच अर्थ काय, तर अगदी सर्वात पहिली बेसिक जी पायरी आहे ती आपल्याला अगोदर सर करावी लागते किंवा ती आपल्याला क्रॉस करावी लागते. त्याच्यावर पाय ठेवून मग आपण वरच्या पायरीवर जातो. अगदी सेम वे इथं इलेक्ट्रॉन्स फिलअप होताना सुद्धा अगदी लोएस्ट एनर्जी लेवल इट इज 1s. The very first lowest energy level is 1s. S म्हणजे s orbit. There are 5 types of orbits: s orbit, p orbit, d orbit and f orbit. हे आपल्याला s p d f ब्लॉक वाईज माहिती आहे. Periodic table, it is divided into s block, p block, d block and f block. At the same time, according to this one only, s orbit it has maximum capacity of 2 electrons. एस ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स फिलअप होऊ शकतात. पी ऑर्बिट हॅज कॅपॅसिटी ऑफ मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन्स. पी ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 6 इलेक्ट्रॉन्स. डी ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 10 इलेक्ट्रॉन्स. अँड एफ ऑर्बिट इट हॅज मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 14 इलेक्ट्रॉन्स. एस ऑर्बिटची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन, पी ऑर्बिटची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन, डी ऑर्बिटची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन आणि एफ ऑर्बिटची कॅपॅसिटी 14 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एखाद्या एफ ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 14 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, डी ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 10 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, पी ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 6 इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि एस ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त फक्त 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात. ठीक आहे. तर ज्या प्रिन्सिपल एनर्जी लेवल्स आहेत, दॅट प्रिन्सिपल एनर्जी लेवल्स दे स्टार्ट फ्रॉम फर्स्ट एनर्जी लेवल. आणि पहिल्या एनर्जी लेवलवरती फक्त यस ऑर्बिट, एकच ऑर्बिट असतात. पहिली जी एनर्जी लेवल आहे त्याच्यामध्ये फक्त एकच ऑर्बिट आहे, यस ऑर्बिट, देअरफॉर इट इज 1s. त्यानंतर 2 ऑर्बिट, 2 नंबरचं ऑर्बिट, दुसरी कक्षा जी येते, या 2 नंबरच्या ऑर्बिटमध्ये 2s आणि त्याच लेवलचं 2p असे 2 ऑर्बिट्स असतात सेकंड लेवलला. पहिल्या लेवलला 1s, सेकंड लेवलला 2s आणि 2p. तिसऱ्या लेवलला किंवा तिसऱ्या ऑर्बिटमध्ये देर इज 3s, 3p अँड 3d असे 3 ऑर्बिट्स असतात, सब ऑर्बिट्स. ही तिसरी मेन एनर्जी लेवल आहे. या तिसऱ्या मेन एनर्जी लेवलला 3 सब ऑर्बिट्स आहेत. ही 3 सब ऑर्बिट्स कोणते, 3s, 3p आणि 3d. त्यानंतर 4s, 4p, 4d अँड 4f. चौथी जी एनर्जी लेवल आहे, या चौथ्या एनर्जी लेवलला एस, पी, डी, एफ अशा प्रकारचे 4 सब एनर्जी लेवल्स किंवा सब ऑर्बिटल्स आहेत. हे पहिल्या एनर्जी लेवलला 1s, दुसऱ्या एनर्जी लेवलला 2s, 2p, तिसऱ्या एनर्जी लेवलला 3s, 3p, 3d, चौथ्या एनर्जी लेवलला 4s, 4p, 4d अँड 4f. अशाच पद्धतीनं 7 एनर्जी लेवल्स पर्यंत आपल्याला एनर्जी मेन एनर्जी लेवल ज्या आहेत त्या 7 पर्यंत आहेत. 5s, 5p, 5d, 5f, 6s, 6p,
6d, 6f, 7s, 7p, 7d, 7. 4 एनर्जी लेवल पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढतात, परंतु 4 नंतर मात्र पुढं सब एनर्जी लेवल्स वाढत नाहीत. आहे ह्या पद्धतीनं आहे तशाच, म्हणजे 4f पासून 4f, 5f, 6f, 7f अशा f च्या पुढे वाढत नाहीत. का नाही वाढत? कारण पिरियडिक टेबल इट इज डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक्स, S, P, D and F अशा 4 वेगवेगळ्या पद्धत 4 ऑर्बिट सब ब्लॉक्स मध्ये फक्त पिरियडिक टेबलचे डिवायडेशन आहे. देअरफॉर देयर आर ओनली 4 सब ऑर्बिटल्स. F च्या पुढे सब ऑर्बिटल असू शकत नाही. पहिल्या एनर्जी लेवलला 1s, दुसऱ्या एनर्जी लेवलला 2s आणि 2p, तिसऱ्या एनर्जी लेवलला 3s, 3p, 3d, चौथ्या एनर्जी लेवलला 4s, 4p, 4d, 4f आणि इथून पुढे 5s, 5p, 5d, 5f अशा पद्धतीने हे अरेंजमेंट आहे. या इलेक्ट्रॉन्स फिलअप होणारे जे एनर्जी लेवल्स आहेत त्याची अरेंजमेंट. आता इलेक्ट्रॉन्स कसे फिलअप होतात तर इथं आपण एरो दाखवूया. अगोदर एरो दाखवल्यानंतर तुम्हाला मी एक्सप्लेन करते. फर्स्ट एरो, क्लिअर दिसतात एरो सर्वांना? Now here, first of all, electron enters into 1s orbit. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन जो आहे तो 1s ऑर्बिट मध्ये एंट्री करतो. 1s, s ची कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन. एकदा हे 2 इलेक्ट्रॉन फिलअप झाले, राईट हियर द नेम, पहिल्यांदा 1s ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप होतात. s ची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे 1s ऑर्बिट मध्ये अगोदर 2 इलेक्ट्रॉन्स फिलअप होतात. एकदा s ची कॅपॅसिटी संपली म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स इथं भरले गेले आणि जर एखाद्या इलेमेंट कडे तिसरा इलेक्ट्रॉन असेल देन दॅट इलेक्ट्रॉन एंटर्स इन 2s ऑर्बिट. पहिली एनर्जी पूर्णपणे भरल्यानंतर, पहिली एनर्जी लेवल जी आहे ते पूर्णपणे फिलअप झाल्यानंतर देन इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू नेक्स्ट एनर्जी लेवल. इथं फिलअप झाल्यानंतर मग तिसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो या 2s ऑर्बिट मध्ये जाईल. एकदा 2s ऑर्बिटची कॅपॅसिटी अगेन किती आहे? अगेन इट इज 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन भरले जातील आणि इथं 2 इलेक्ट्रॉन भरले जातील. म्हणजे एकूण या एनर्जी लेवलचे 2 आणि या एनर्जी लेवलचे 2 अशा पद्धतीने 4 इलेक्ट्रॉन 2s पर्यंत भरले जातील. जर पाचवा इलेक्ट्रॉन त्या एलिमेंट कडे असेल देन that fifth electron enters in 2p orbit. Then that electron enters in 2p orbit. जर 5 पासून पुढे 6 इलेक्ट्रॉन्स जर असतील, 2p ची कॅपॅसिटी किंवा p ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे? 6 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जास्तीत जास्त या 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स भरले जाऊ शकतात किंवा बसू शकतात. नाउ आय विल शो हियर. अगोदर इलेक्ट्रॉन्स 2s मध्ये फिलअप होतात, त्यानंतर 1s मध्ये लोएस्ट एनर्जी लेवल इज 1s. अगोदर इलेक्ट्रॉन्स 1s मध्ये फिलअप होतात, देन द नेक्स्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन 2s. आफ्टर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन 2s, इलेक्ट्रॉन एंटर्स, नेक्स्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन 2p. एकदा 2s कम्प्लिटली फिलअप झाला की मग 2p मध्ये जातो. 2p एकदा कम्प्लीट फिलअप झाला की मग इलेक्ट्रॉनने कुठे जायचं तर हा एरो दाखवतो आपल्याला. 2p या ऑर्बिटच्या वरती, एरो वरती कोणतं ऑर्बिट आहे? 3s ऑर्बिट आहे. म्हणजे 2p फिलअप झालं की इलेक्ट्रॉन कुठे जाईल? 3s ऑर्बिट मध्ये. एकदा 3s ऑर्बिट फिलअप झालं
की त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन कुठे जाईल, या 3p ऑर्बिट मध्ये. 3p ऑर्बिट एकदा कंप्लीट झालं, p ची कॅपॅसिटी अगेन 6 इलेक्ट्रॉन. 3p ऑर्बिट एकदा कंप्लीट झालं, फिलअप झालं की त्याच्यानंतर शेजारी असलेल्या 3d मध्ये जायला पाहिजे, हो की नाही, एकाच एनर्जी लेवलवरचे. 3p ऑर्बिट एकदा कंप्लीट झालं की तो 3d मध्ये जायला पाहिजे, परंतु 3d मध्ये न जाता या एरो वरती कोण आहे, 4s, म्हणजे 3p भरल्यानंतर तो 4s मध्ये जाईल. लक्षात येत आहे. 3p ऑर्बिट पूर्णपणे भरल्यानंतर इलेक्ट्रॉन कुठे जाईल, तर तो 4s ऑर्बिट मध्ये जाईल. एकदा 4s ऑर्बिट कंप्लीट फिलअप झाल्यानंतर तो शेजारी असलेल्या 4p मध्ये जायला पाहिजे. 4s कंप्लीट झाल्यानंतर 4p मध्ये जायला पाहिजे, कारण एकाच एनर्जी लेवलवरचे, बरोबर आहे. परंतु 4s नंतर 4p मध्ये न जाता या एरो वरती, म्हणजे हा जो एरो दिसतोय या एरो वरती लोअर एनर्जी लेवल कोण आहे, तर 3d आहे. एरो वरती सगळ्यात खाली कोण आहे, 3d आहे. म्हणून 4s नंतर इलेक्ट्रॉन या एरोवर सगळ्यात खाली असणाऱ्या 3d वरती जातो. 3d अगोदर फिलअप होतो, त्यानंतर 4p फिलअप होतो आणि त्यानंतर 5s फिलअप. 5s नंतर पुन्हा या एरोकडे बघितलं आपण तर तो जातो 5s नंतर 4d मध्ये, 4d नंतर 5p मध्ये आणि 5p नंतर 6s मध्ये. 6s नंतर या एरोवरती सर्वात खाली आहे 4f, 4f नंतर 5d, 5d नंतर 6p आणि 6p नंतर 7s. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स हे फिलअप होतात. 7s नंतर पुन्हा तो 5f, 6d, 7d. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन्स फिलअप होतात. समजलं, हे अबव प्रिन्सिपल.